श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। सुख, शांती, समाधान आणि ऐश्वर्याची प्राप्ती होण्यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत करत असतो, उपवास करत असतो। यामध्येच आपल्या घरात माता लक्ष्मीने खंडवास करावा। आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासू नये, घरामध्ये शांती समृद्धी असावी, घरामधील वातावरण हे आनंदी असावे, माता लक्ष्मीने घरामध्ये वास करावा। यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती एक छोटासा उपाय करायचा आहे। तर तो उपाय कसा करायचा, का करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा। जेव्हा पण मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत जे आहे किंवा उपवास आहेत ते तुम्ही करत असाल किंवा नसाल तरी देखील आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ पाण्याने भरलेला कलश आवर्जून ठेवायचा आहे। संपूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे तो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असतो। अत्यंत पवित्र आणि सात्विक असा हा महिना आहे। या महिन्यामध्ये आपण गुरुवारी होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत। गुरुवारी शक्यतो सकाळी लवकर उठून बघा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती किंवा जास्तीत जास्त 6:30 वाजेपर्यंत आपलं जे प्रवेशद्वार आहे तर ही वेळ जी असते ती माता लक्ष्मीच्या आगमनाची असते। त्यामुळे या वेळेमध्ये आपलं प्रवेशद्वार स्वच्छ झालं पाहिजे। आपल्या घराबाहेरील जागा स्वच्छ करायची आहे। बघा, गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसू नये, परंतु आपल्या घराच्या बाहेर पाण्याचा सडा टाकू शकतो। बघा, गुरुवार असल्यामुळे आपण हळदीच्या पाण्याचा जो सडा आहे तो आपल्या उंबरट्यावरती टाकायचा आहे किंवा ते पाणी उंबरट्यावरती शिंपडायचं आहे। कारण बघा, आपल्या उंबरट्यावरती पितरांचा वास असतो आणि यासाठी आपण हे पाणी शिंपडल्यानंतर आपले पितर तृप्त होतात व आपल्याला आशीर्वाद देतात। आता याच्यानंतर आणि घराच्या मुख्य दरवाजाची बाहेरील जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक कलश ठेवायचा आहे। आता हा कलश जो आहे तो आपण कशाचा ठेवायचा, तर तुम्ही तांब्याचा किंवा पितळेचा कलश ठेवू शकता, पण तुम्ही स्टीलचा कलश ठेवू नका। दाराबाहेर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे। हा कलश ठेवत असताना तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर या जो आपण कलश घेतलेला आहे त्याच्यावर चंदनाने 5 नाम काढू शकता किंवा 5 तुम्ही असे टिकले देऊ शकता। त्या चंदनांच्या टिकल्यावरती तुम्ही हळद आणि कुंकू लावून घ्या। मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यासोबतच भगवान श्री हरी विष्णूंना देखील हा महिना समर्पित असतो। याचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये देखील आहे, कारण भगवान विष्णूंना सर्वात आवडता महिना कोणता आहे तर भगवान विष्णूंनी सांगितलं की त्यांना मार्गशीर्ष महिना हा अतिशय प्रिय आहे। तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारी माता लक्ष्मीचे व्रत, उपवास देखील करत असतो। माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा यासाठी गुरुवारच्या दिवशी आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ आणि सुशोभित असावं। घराच्या बाहेर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे। त्यासाठी कलशाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत यामध्ये पाणी घालायचं। त्यानंतर या कलशामध्ये तुम्ही हळदी, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, तुळशीपत्र किंवा मग तुम्ही दुर्वा देखील टाकू शकता। त्यानंतर या कलशावरती आपल्याला एक लाल रंगाचं फूल ठेवायचं आहे, कारण की लाल रंगाकडे माता लक्ष्मी आकर्षित होते। आणि हा कलश तुम्ही जर तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्या बाहेर बसला तर उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि त्याआधी आपल्या उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे।
त्यानंतर आपण ज्या ठिकाणी कलश प्रस्थापित करणार आहोत त्या ठिकाणी एक छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे। त्या रांगोळीमध्ये तुम्ही लक्ष्मीची पावले किंवा अष्टदल कमल देखील काढू शकता आणि त्या रांगोळीमध्ये आपण हा कलश ठेवायचा आहे। बघा, हा कलश का ठेवावा तर गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा, आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, यासाठी हा कलश आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे। कारण यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये यासाठी हा कलश असतो। बघा, आपल्या घरामध्ये कोणती व्यक्ती येते ती कोणत्या नजरेने येते, म्हणजे त्यांच्या मनामध्ये सकारात्मक भाव असतात की नकारात्मक हे आपल्याला माहीत नसतं। त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। बघा, आपल्या घरामध्ये येणारी निगेटिव्ह जी शक्ती असते ती या कलशाच्या पाण्यामध्ये शोषली जाते आणि आपला त्यापासून बचाव होतो। यासोबतच माता लक्ष्मीच्या आगमनाचं आपण स्वागत केलं तर माता लक्ष्मी त्या घराकडे आकर्षली जाते। या पाण्याचं भरलेल्या कलशामध्ये पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा साठली जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते। आपलं जेव्हा एखादा उपवास असतो किंवा व्रत असतं त्यावेळेस हा आपण छोटासा उपाय केला तर नक्कीच त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। तर आता हा जो कलश आहे तो हळदी कुंकू वाहून आपल्याला त्या रांगोळीवरती ठेवायचा आहे। त्या कलशाला सुशोभित करण्यासाठी फुलांची आरास देखील करू शकता आणि याच दिवशी तुम्हाला आवर्जून आंब्याच्या डहाळ्यांचं तोरण तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे। बघा, आंब्याचे डहाळे जे आहे ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। आपण सणावारांच्या वेळी, लक्ष्मीपूजनच्या वेळी आंब्याच्या डहाळ्यांचं तोरण जसं लावतो त्याचप्रमाणे आपल्याला गुरुवारी आंब्याच्या डहाळाचं तोरण घराला लावायचं आहे। कलश ठेवल्यानंतर आपण कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यांना धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहावे, तुमचा वास नेहमी माझ्या घरामध्ये टिकून राहावा, कधीही घरावरती आर्थिक संकट येऊ नये अशी माता लक्ष्मीकडे आपल्याला विनंती करायची आहे। माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याचा आग्रह करायचा आहे। असा हा मंगल कलश आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचा आहे। असं केल्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहतो। तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असाल, उपवास करत असाल तर आपल्याला हळदीचं लेपन आपल्या उंबरट्यावरती करायचं आहे। गुरुवारी सकाळी आपण हा कलश पूजायचा आहे आणि शुक्रवारी सकाळी हा कलश आपल्याला काढायचा आहे। या कलशातील पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालायचं आहे, तुळशीला घालू नका। या कलशातल्या पाण्याला शक्यतो स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये, कारण यामध्ये नकारात्मक ऊर्जा साठलेली असते। त्यानंतर हा कलश रिकामा करून पुढच्या गुरुवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हा उपाय केला तरी देखील चालेल, इतका हा प्रभावी उपाय आहे। हा कलश आपल्याला सकाळीच भरायचा आहे। बघा, काही जण म्हणतील हा कलश आपण संध्याकाळी भरला तर चालेल का? नाही, तर शक्यतो सकाळीच भरण्याचा प्रयत्न करावा, कारण दिवसभर हा कलश आपल्या दारामध्ये राहील। जर तुम्हाला सकाळी भरणं शक्य नाही झालं, काही अडचण असेल तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देखील हा मंगल कलश जो आहे तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ भरू शकता। रात्रभर तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायचा असेल किंवा घराच्या बाहेर जर जागा नसेल, तुम्ही शहरी भागात राहत असाल तर यावेळी हा कलश जो आहे तो तुम्ही सायंकाळी 1 ते 2 तास ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही तो काढू शकता। सकाळी बघा, दिवस उगवतो त्यावेळेस तुम्ही हा कलश ठेवू शकता आणि दुसरं संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला 6 ते 7 या दरम्यान तुम्ही दारामध्ये हा कलश ठेवू शकता। अशा प्रकारे तुम्ही शहरी भागामध्ये देखील ही सेवा करू शकता। अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीचे स्वागत गुरुवारच्या दिवशी हा कलश पूजून करायचे आहे। तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते। उद्या अशा छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया। सर्वांना श्री स्वामी समर्थ।